तक्रारदाराची वडिलोपार्जित शेतजमीन ही महसूल विभागाकडून नजरचुकीनं त्याच्या चुलत चुलत्याच्या नावे लागली होती। या प्रकरणी तक्रारदारानं या शेतजमिनीच्या पोटहिश्शाची दुरुस्ती करण्यासाठी सन 2018 मध्ये पुणे विभागीय आयुक्तांकडे तक्रार अर्ज दिला होता। या प्रकरणाची सुनावणी कोल्हापूर भूमी अभिलेख कार्यालयातील अधीक्षक सुदाम जाधव यांच्यासमोर सुरू होती। या सुनावणीमध्ये तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी भूमी अभिलेख अधीक्षक सुदाम जाधव यांनी तक्रारदाराकडे आपल्या चालकाकरवी 15,000 रुपये लाचेची मागणी केली होती। या प्रकरणी तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे भूमी अभिलेख अधीक्षकांच्या विरोधात लाचेची मागणी केल्याची तक्रार दिली होती। या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं आज कोल्हापूर भूमी अभिलेख कार्यालयात 15,000 रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख अधीक्षक सुदाम जाधव आणि त्याचा वाहन चालक उदय शेळके यांना रंगेहात पकडले। ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बापू साळुंखे, प्रकाश भंडारे, सुनील घोसाळकर, सचिन पाटील, सुधीर पाटील, सूरज अपराध आणि विष्णू गुरव यांनी मिळून केली आहे। भूमी अभिलेख कार्यालयात झालेल्या कारवाईनंतर एकच खळबळ उडाली आहे।